नमस्कार. आज खासदार मुरली अण्णा मोहोळ यांच्या खूप अनोख्या अशा कार्यक्रमास आम्ही सगळेजण उपस्थित आहोत. जनसंपर्क कार्यालय जे 24/7 चालू राहील आणि प्रथम वर्षाचा कार्याचा अहवाल हा जनतेला देण्यासाठी, पुणेकरांना देण्यासाठी म्हणून मुरली अण्णाने आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. अण्णाने केलेलं काम हे अतिशय वाखाणण्याजोगं आहे. त्यामुळे त्या काम त्यांनी एका वर्षात 365 दिवसात केलेल्या कामांचा लेखाजोखा इथे आपल्या सगळ्यांना सादर ते करतायत. नागरी विमान वाहतूक आणि सहकार मंत्री असणारे आपले आवडते अण्णा हे त्यांनी केलेलं काम आपल्यासाठी म्हणून देत आहेत आणि मला असं वाटतं की या कामाचं कौतुक करण्यासाठी आपल्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर इथे आपल्याकडे आलेले आहेत आणि पुन्हा एकदा देवेंद्र दादांनी आपल्या मोहोळ अण्णांना खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांचं काम हे भारतभर जितकं महत्त्वाचं आहे त्याहीपेक्षा अधिक पुणेकरांसाठीही तितकं महत्त्वाचं आणि पुण्याकडे अधिक लक्ष देण्याचं आव्हान देत त्यांनी त्यांचं कौतुकाची थाप आपल्या केंद्रमंत्री आणि राज्यमंत्री यांच्याकडून आलेल्या सर्व पोचपावती त्यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. तर मला वाटतं आजचा दिवस हा मुरली अण्णा मोहोळ यांच्यासाठी जितका महत्त्वाचा आहे तितकाच आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसाठी, सर्व कार्यकर्त्यांसाठी तितकाच महत्त्वाचा आहे. कारण तळागाळातला एखादा कार्यकर्ता हा सहकार मंत्री होऊ शकतो आणि या मंत्रिपदावर काम करू शकतात याचं त्यांनी उल्लेखही आपल्या भाषणात केलेला आहे. जिथे दादांचे वडील हे 35 वर्ष उसाच्या गुऱ्हाळावर आणि काम करत असताना त्यांचा तो अनुभवही त्यांनी तिथे सांगितलेला आहे. त्यामुळे उसाचा रस विकत केलेला सुरुवातीचा तो संघर्ष तळागाळापासून उठलेले हे अण्णा आज सहकार राज्यमंत्री झालेले आहेत आणि या राज्यमंत्रीपदाचं खरं औचित्य आणि खरं सार्थक असं वाटतं आहे की दादामुळे झालेलं आहे आणि या माध्यमातून अनेक काम व्हावेत, पुण्याचा विकास व्हावा अशा एकंदरीत मोठी यादी दादाने आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. तर या सगळ्या कामाचं औचित्य पाहून मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा आघाडीच्या आदरणीय ताई दगडेताई आणि यांच्याच वतीने शिक्षक आघाडी यांच्या वतीने आम्ही सगळेजण इथे उपस्थित आहोत आणि या सगळ्यांच्या वतीने दादांना खूप खूप शुभेच्छा देत आहोत. धन्यवाद.